नमस्कार. आधार आयुर्वेदमध्ये तुमचे स्वागत. मी डॉक्टर साई. आज तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. हे जे शरीर ज्यामध्ये तुमची आत्मा निवास करते, हे तुमच्यासाठी मंदिर आहे का? आणि या मंदिररूपी शरीराला तुम्ही योग्य भोग, त्यानंतर प्रसाद किंवा नैवेद्य देता का? स्वतःला जरा हा प्रश्न विचारा. देवाची पूजा करताना किंवा आपण मंदिरात जाताना जेव्हा आपण प्रसाद नेतो तर तो घरचा करून नेतो किंवा साजूक तुपातलाच असला पाहिजे, किंवा चांगला तो जो रवा आहे तो खरपूस भाजला गेला पाहिजे, त्यामध्ये चांगलं पौष्टिक दूध टाकलं पाहिजे, ड्रायफ्रुट्स टाकले पाहिजे. असं करून आपण देवासाठी तो प्रसाद नेत असतो. मार्गशीर्ष महिना चालू आहे. महालक्ष्मीची दर गुरुवारी आपण पूजा करतो. त्यावेळेस न विसरता न चुकता कितीही आपण बाहेर असो, कुठल्याही कामात असो, तर आपण जे जेवण आहे ते घरचं बनवतो आणि ताजं बनवतो आणि देवाला जे नैवेद्य देतो ते ताजं करूनच देतो. पण आपण आपल्या शरीराला मात्र तेवढं पूजत नाही. आपल्या शरीरामध्ये जे आपल्याला जेवण द्यायचं आहे किंवा जो आहार द्यायचा आहे किंवा जे पौष्टिक घटक द्यायचं आहे ते तुम्ही योग्य नियमाने देत आहात का? तुम्ही ताजं जेवण जेवता का? नाही. आपण शिळे पाकळे खातो, त्यानंतर बाहेरचे अन्न वारंवार खात असतो. काय म्हणून? तर आजची लाईफस्टाईल. यासाठी आपण कारण देऊन जंक फूड नेहमी खात राहतो. जंकचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? मी जेव्हा शाळेत लेक्चर देत होते आणि माझ्या 14 वर्षाच्या अनुभवामध्ये पण कुठल्या लहान बाळालाही विचारलं, मुलाला विचारलं की जंक फूड म्हणजे काय, की लगेच त्याच्या तोंडातून आवाज येतो. पिझ्झा, मोमो, बर्गर, फ्रेंच फ्राईज, आईस्क्रीम्स, स्वीट्स, पास्ता, मॅगी किंवा आम्ही जे जातो चायनीज खायला, हे सगळं जंक फूड आहे. पण तुम्हाला माहीत आहे का जंक म्हणजे काय? जंक म्हणजे कचरा. जेव्हा तुम्ही हे बाहेरचं जेवण किंवा शिळं पाकळं हे तुमच्या या मंदिररूपी शरीरात टाकता, तेव्हा तुम्ही शरीराला सगळं काही कचरा देत आहात आणि त्यामुळेच आपल्याला हे विविध रोग होत असतात. आजकाल आढ्यविकार म्हणजेच डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक्स आणि त्याचप्रमाणे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे ओबॅसिटी आणि इम्युनोसप्रेस म्हणजे इम्युन सिस्टम डिप्रेस झालेले डिसीज, स्किन डिसऑर्डर्स हे फार वाढत चाललेले आहेत. पूर्वीच्या काळी घरगुती अन्न, पौष्टिक आहार यावर भार दिला जायचा आणि त्यामुळे हे जे आढ्य रोग आहेत ते 60 नंतर जेव्हा काठी हातात यायची त्यावेळेस बघितले जायचे. पण आज आपलं दुर्भाग्य आहे, आपण आपल्या ह्या शरीरामध्ये चुकीचा आहार टाकतो, चुकीचं अन्न टाकतो, त्यामुळे वयाच्या 30 नंतरच हे आढ्य रोग दिसायला लागत आहेत. त्याचबरोबर बॉडीमध्ये टॉक्झिन्स, फ्री रॅडिकल्स क्रिएट झाल्यामुळे आपल्या बॉडीला कॅन्सरचा धोका हा वारंवार वाढत चाललेला आहे. म्हणून थोडंसं सुसज्ज होऊया. ज्या मंदिरामध्ये, ज्या शरीरामध्ये आपला आत्मा निवास करतो, हे शरीर फार मौल्यवान आहे. त्यामुळे आपल्या मुखवाटे जो काही आपण आहार घेऊ तो ताजा, पौष्टिक व घरगुती असावा, ह्याची काळजी आपल्याला पूर्णपणे घेणं फार गरजेचं आहे. या मंदिराचा जो भोग आहे, प्रसाद आहे, जर योग्य दिला तर कोणतेही रोग तुम्हाला होणार नाही आणि आयुष्यभर तुम्ही निरोगी राहा. धन्यवाद.